मुसळधार पावसातही शक्तीपीठ विरोधी दिंडी, राजू शेट्टी, जयंत पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांचा सहभाग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज पंढरपुरात 13 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सद्बुद्धी दिंडी काढली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, अमित देशमुख, कैलास पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या दिंडीत सहभाग घेतला. मुसळधार पावसात मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी भगवान विठ्ठल यांनी द्यावी या मागणीसाठी भर पावसात ही सद्बुद्धी दिंडी काढण्यात आली. आम्ही आज पांडुरंगाला साकडे घातलेलं आहे. आषाढी एकादशीला या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापूजेसाठी येणार आहेत. हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुदबुद्धी दे आणि 13 जिल्ह्यातील 25,000 एकर जमीन बेचिराग करून आणि संत सावतामाळी यांचा जन्मगाव असलेले आरणगाव नष्ट करून हा जो शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा आमच्यावर फिरतोय त्यातून आम्हाला जर वाचवायचा असेल तर हे पांडुरंगा मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे असं साकडा आम्ही पांडुरंगाला घातलेला आहे. अरण गावामध्ये जंक्शन करणार आहे, त्यामुळे 600 एकर जमीन त्या गावातली जाणार आहे आणि संत सावतामाळी ज्या मातीमध्ये शेती केली, कांदा मुळा भाजी पिकवली आणि अभंग रचले ते गाव पूर्णपणे नष्ट होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की हा जो काय शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा फिरतोय आणि या एक दोन उद्योगपतींना खुश करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी पैसा कमवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो बळी दिला जातोय, बा पांडुरंगा आम्हाला त्यातून वाचव, शेतकऱ्याला वाचव म्हणून अर्थ हा कमी आज पांडुरंगाला घातलेले. आम्ही 8 दिवस वाट बघू. मुख्यमंत्र्याला सुबुद्धी सुचली नाही तर 25,000 एकरापैकी इंच जमीन वाचवण्यासाठी वेळ प्रसंगी रक्त सांडू, पण या राक्षसी लोकांना आमची 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही हा आमचा अगदी पांडुरंगाच्या साक्षीने इशारा आहे. जिल्ह्यातील लोक आज एकत्रित येऊन पांडुरंगाला साकडं घालतायत की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी सरकारला तुझे. आणि आम्हाला विश्वास आहे पांडुरंग पावेल आणि त्यांना सांगेल की हा शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नाही. लोकांचा असंतोष प्रचंड या विरोधात आहे आणि म्हणून तो करू नये अशी नक्की सूचना राज्याचे मुख्यमंत्री पूजेला येतील त्यावेळी पांडुरंग करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण रस्त्यावर येऊन लढाई करता याबाबत काय न्यायालयात जाण्याची भूमिका आहे का संघर्ष समितीची? आमचा विश्वास आहे की रस्त्याच्या लढाईतच आम्हाला यश मिळेल. न्यायालयाबद्दल मी काही जास्त बोलणं योग्य नाही, पण आज आम्ही जी रस्त्यावरची भूमिका मांडलेली आहे ती आतापर्यंत जे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी तालुके, मतदारसंघ आणि जिल्हे आहेत त्या सर्वांनी मिळून ही भूमिका घेतलेली आहे. त्याचा प्रत्यंतर तुम्हाला सकाळपासून आमची जी सभा झाली आणि मोर्चा इथपर्यंत आला त्यातनं लक्षात आलं. सर जाणीवपूर्वक कुठेतरी तुम्हाला रूट कसा दिला असं दिसतंय का, नेमकं काय नाही, रूट आम्हाला पहिला योग्य दिला होता परंतु पोलिसांनी परत रूट बघितला आणि लांबचा दिला. काय हरकत नाही, आमचा संयम या ठिकाणी ढळणार नाही. अजून चालायला किती लावलं असतं तरी आम्ही इथं पोचलो असतो, कारण की आमची प्रार्थना विठ्ठलाकडे आहे की मुख्यमंत्र्यांना सुदबुद्धी मिळावी आणि हा निर्णय आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा की शक्तीपीठ रद्द झाला, ही भूमिका या ठिकाणी घ्यावी. जर त्यांनी 8 दिवस राजू शेट्टी म्हणले तसं 8 दिवस वाट बघू. आमचे जिल्हावर मेळावे आता ठरलेले 23 तारखेपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात मेळावे होतील आणि शेतकऱ्याला जागरूक करणं आणि शेतकऱ्याची बाजू घेणं ही आमची जबाबदारी राहील. शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करतंय. एक तर शेतकऱ्याचा विरोध असताना शक्तीपीठ महामार्ग करणं गरजेचंच नाही. माझी सरकारला पांडुरंगा चरणी आमची एवढीच प्रार्थना आहे, जे पैसे शक्तीपीठसाठी तुम्ही खर्च करताय तेच पैसे जर शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी दिले तर महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या थांबतील. हेच सांगणं आम्ही पांडुरंगा चरणी सांगतोय. आणि ही सद्बुद्धी शेतकऱ्यांना रोज दुष्काळी परिस्थितीत शेतकरी सामना करत असताना हे पैसे सिंचनाला द्यावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणावी
त्यासाठी आम्ही पांडुरंगाची प्रार्थना केलेली आहे आणि पांडुरंग निश्चितच सरकारला सांगेल की तुम्ही या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पैसे द्या, शक्तीपीठ महामार्गाचे विरोध असताना शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, एवढीच आमची विनंती पांडुरंगाच्या चरणी आहे. महाराष्ट्रामध्ये हा जो महाराष्ट्र सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास त्यांनी धरलाय, महाराष्ट्र सरकारनं तो अट्टहास सोडून द्यावा. हे साकडं विठ्ठलाकडं घालण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातून आणि उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा असंख्य शेतकरी या ठिकाणी आता पंढरीला आलेले आहेत. आणि आता शेतकरी जो या रस्त्यामुळे बाधित होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे, तो आता जीव देण्याच्या तयारीत आहे. जीव गेला तरी बेहतर, पण शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी शेतकऱ्याची भूमिका आहे. अनेक महाराष्ट्रातले शेतकरी भूमिहीन होत आहेत, तरीही महाराष्ट्र सरकारला त्याची काही फार काळजी आहे असं दिसत नाही. म्हणून आज आम्ही सारेच शेतकऱ्यांचं हे साकडं विठ्ठलाकडे घालायला आलेले आहोत आणि विठ्ठलाला हे साकडं आहे, मागणं आहे की या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देवो आणि महाराष्ट्र सरकारनं हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो त्वरित रद्द करावा. हे साकडं विठ्ठलाकडे आज आम्ही घालतोय. आम्ही सर्वच मंडळी विरोध केलेला आहे. याचा अर्थ शेतकऱ्याच्या मुलगीला शेतकऱ्याची माता विकून आम्हाला पैसा नको आहे आणि ह्या सरकारनं लोकशाहीच्या 4 स्तंभाचा अपमान करायचं ठरवलं आहे. सर्वच आजच बघा वामचूंचं आंदोलन त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना ही लोकशाही ठेवायची नाही, हुकुमशाही आणायची आहे. तर या राज्य सरकारला विठ्ठलाच्या दारातून आम्ही त्यांना विनंती करतो मुख्यमंत्री महोदयाला की तुम्ही आता जागा व्हायचा प्रयत्न करा. आता ह्याच जनतेनं तुम्हाला बसवलेलं आहे, तीच जनता तुम्हाला खाली पाडायला देखील तयार राहील. असंतोषाचं जनक बनण्याचं आम्ही काम करणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला जर करायचं आहे सिंचन करण्यासाठी करा ना. जे समुद्रात चाललेलं पाणी आहे ती वेस्टून महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला देऊन टाका, त्यात ते द्यायचं नाही. परंतु ह्यांना कमिशन खायचं आहे, 56% कमिशन खायचं आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांना मातीत घालायचा धंदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय. राज्य आमची सद्बुद्धीची दिंडी आहे. मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की घोषणा करावी. हा मार्ग आज सर्व नेते मंडळीने आज पंढरपूरमध्ये सद्बुद्धी सरकारला द्यावं म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. मला मोठ्या संख्येनं शेतकरी त्या ठिकाणी हजर होते. आज नामदेव पायरीला साकडं घातलंय आणि पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातले की सरकारला सद्बुद्धी येऊ दे आणि या शेतकऱ्याच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करू दे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.